आणि यानंतर मुंबईत एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। सविस्तर पाहूयात। मुंबईमध्ये रक्तपेढ्या, रक्त साठवणूक केंद्रांवरती एफडीएने मोठी कारवाई केली आहे आणि 4 केंद्रांचे परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत। एप्रिल ते जून या कालावधीत राज्यातील 23 रक्त केंद्र आणि 15 रक्त साठवणूक केंद्र यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करण्यात आली। यामध्ये 34 केंद्रांचे परवाने अंशतः तर 4 परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत। कारवाई झालेल्यांमध्ये अमरावती, वाशिम, कल्याण, पुणे, सांगली, सातारा आणि शिरूर येथील रक्तपेढ्यांचा तर पुणे, ठाणे, अमरावती आणि बदलापूर येथील रक्त साठवणूक केंद्रांचा समावेश आहे। तिकडे पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे। बनावट आणि नियमबाह्य आयुर्वेदिक औषधांचा पर्दाफाश केला। शुक्रवार पेठेतील कल्पतरू आयुर्वेद या आस्थापनावर एफडीएने छापा टाकला आणि तब्बल 50,36,000 रुपयांचा औषध साठा जप्त केला। परवान्याशिवाय भस्म आणि रस औषधांचा साठा विक्री केल्याचा संशय आहे। माहिती जाणून घेऊयात। अजिंक्य धाईगुडे आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, पुण्यामध्ये एफडीएने जी कारवाई केली त्यातून काय काय हाती लागले? ऋतुजा, एफडीए कडून विशेष मोहीम राबवली जात आहे आणि दूध असेल, पनीर असेल किंवा बिस्किट असेल अशा प्रकारांचे नमुने तपासले जात आहेत। खरं तर 8 ते 12 तारखेच्या दरम्यान ही विशेष मोहीम पुणे विभागात राबवली गेली आणि मोठा साठा जो आहे तो एफडीएच्या हाती लागलेला आहे। यामध्ये दुधाचं मोठं प्रमाण आहे। दूध भेसळ जे आहे ते पुणे विभागात मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचं सध्या पाहायला मिळालंय। खरं तर ह्या कारवाया सुरू झाल्यापासून 27,000 लिटरचा दुधाचा तूट देखील जाणवून आलेले आहे। त्यामुळे पुणे विभागात दूध, पनीर आणि बिस्किट यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं सध्या एफडीएच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे एफडीएने आता सगळे जे भेसळ करणारे एफडीएच्या सध्या रडारवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि वारंवार एफडीए कडून पुणे विभागात मोठ्या प्रमाणात कारवाई सध्या सुरू आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।